आज महाराष्ट्रातील कोणत्या भागात अतिवृष्टी होणार आहे या संदर्भातला अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात। द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज 9 जून आहे आणि 9 जून रोजी राज्यातील कोणत्या भागात आज अतिवृष्टी होणार आहे या संदर्भातला अपडेट आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे, असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे, इकडे बिहारच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे, सौराष्ट्र आणि कच्छच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे। तसंच महाराष्ट्राच्या कोस्टल भागापासून इकडे केरळच्या भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा येत आहे। त्या व्यतिरिक्त इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे। आपण पाहू शकता या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या आसपासच्या भागात जबरदस्त पावसाचे ढग दिसत आहेत। गोवा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग सकाळपासूनच पाहायला भेटत आहे। मुंबईच्या भागातही सकाळपासूनच पाऊस होत आहे। नाशिकच्या भागातही काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहेत। आज मुसळधार आणि अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये असणार आहे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज जसा पाऊस पडणार आहे यामुळे जनजीवन तिथलं त्यावर प्रभाव पडू शकते आणि वाहतूक कोंडी पण अनेक तालुक्यांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते। अनेक जिल्ह्यांमध्ये नदी नाल्यांना पूर येऊ शकते आणि अनेक भागांमध्ये या पावसामुळे लोकांना खूप गोष्टीपासून सावध राहण्याची गरज आहे। खास करून आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो काही भाग असणार आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा, या भागामध्ये रेड अलर्ट आहे। या भागात आज मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस होणार आहे। रायगडच्या भागातही आज मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस होऊ शकते। तसंच मुंबईच्या भागामध्ये सेंट्रल मुंबई, सांताक्रूज, शिवाजी पार्क आणि पालघर हा जो काही भाग आहे मुंबईचा, या भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। ठाण्याच्या भागातही आज मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते। दादरच्या भागातही आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। नाशिकमध्येही आज मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे। इकडे नगरमध्ये इंटेन्सिटी वाईज कमी पाऊस पडणार आहे, पण पुण्यामध्ये खूप पाऊस होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये सुद्धा खास करून घाटमाथ्याच्या भागामध्ये लोकांनी सावध राहावे, कारण या भागात मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस पुण्याच्या भागामध्ये मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये खूप पाऊस होत आहे आणि पुढील 24 तासामध्ये पुण्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसणार आहे। इकडे सातारा तसंच सांगली आणि कोल्हापूरमध्येही अतिवृष्टी होणार आहे। पुढील 24 तासामध्ये या भागात 100 मिलीमीटरपेक्षा किंवा 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते। कोल्हापूरच्या भागामध्ये, साताऱ्यामध्येही अतिवृष्टी होणार आहे। सांगलीमध्येही मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे। धाराशिवतील काही भागांमध्ये, खास करून दक्षिण भागांमध्ये अतिवृष्टी काही भागात पाहायला भेटू शकते। मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते। खास करून दक्षिण भागांमध्ये जास्त शक्यता आहे। जसं आपण विदर्भाचा भागाकडे वळू तर पूर्वी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता विखुरल्या स्वरूपात आहे। 1-2 तालुक्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होणार आहे, बाकी मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे। तसंच इकडे बुलढाणा, अकोला आणि वाशिममध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे। जळगावपासून नंदुरबार आणि धुळ्याच्या मध्यातही काही ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात, पण तुरळक ठिकाणी असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे। परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे। लातूर आणि बीडच्या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे। मागील 24 तासात मॉन्सूनने प्रगती केलेली आहे। इकडे हर्णई, बारामती आणि सोलापूरपासून हे मॉन्सूनी ट्रफ आपल्याला इथे जाताना दिसत आहे आणि लवकरच पुढील 24 तासामध्ये मुंबईच्या भागात मॉन्सून दाखल होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे। मुंबईमध्ये नॉर्मली 10 जूनला मॉन्सून आपला प्रभाव टाकणं सुरू करते, तर यावर्षीसुद्धा 10 जूनपासूनच मॉन्सून मुंबईच्या भागामध्ये पोचणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, आज कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे या संदर्भातला मी जर तुम्हाला अपडेट दिला तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी तसंच रायगड, पुण्यातील काही भाग, पुण्यातील खास करून दक्षिण भाग, इकडे लोणावळापासून दक्षिण भाग, ससरंतवाड, बारामतीपर्यंत, तसंच सातारा, इकडे म्हसवाड आणि तासगाव, सोलापूरतील दक्षिण भाग, अक्कलकोटपर्यंत, सांगली आणि त्याचा आसपासचा भाग, या भागात अतिवृष्टी होणार आहे। पुढील 24 तासामध्ये या भागात अतिवृष्टी
पाऊस पाहायला भेटणार आहे। या भागातील लोकांनी काळजी घ्यावे आणि या भागात खास करून नदी नाल्यांना पूर येऊ शकते। तर जे लोक नदी नाल्यांच्या जवळ आसपास राहतात त्या लोकांनी विशेष करून त्या भागात कोणत्या भागात पाणी सोडलं जाते यावर लक्ष ठेवून राहावे। खास करून सांगली आणि त्याचा आसपास कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीला पूर येऊ शकते, तर काळजी घ्यावे कारण हा पाऊस खूप जास्त पडणार आहे। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये खूपच जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते। आणि इकडे गोव्याचा भाग बघितला तर गोव्यामध्येही पुढील 24 तासामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरमध्ये खास करून मागील काही दिवसांमध्ये पंचगंगेचा पाणी पातळीत वाढ झालेला आहे। मागील काही दिवसापासून कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे आणि पुढील 24 तासामध्ये कोल्हापूरच्या भागामध्ये अतिवृष्टी पाहायला भेटणार आहे। तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या भागामध्ये खास करून लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे। रत्नागिरी आणि रायगडच्या भागातील मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिवृष्टी आज पाहायला भेटू शकते आपल्याला। आणि अंतर्गत भागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। काही भागात अतिवृष्टी सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे। पुण्यामध्ये घाटमाथ्याच्या भागात खास करून काळजी घेण्याची गरज आहे। तसंच आपण जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। इकडे धुळेतील दक्षिण भाग, तसंच नाशिक, छत्रपती संभाजीनगरतील पश्चिम भाग, इकडे नगरतील पश्चिम भाग, शिर्डीचा थोडासा इकडला भाग, संगमनगर, तसंच ठाणे, इकडे मुंबईचा वसई विरार, तसंच मुंबईमध्ये सांताक्रूज, शिवाजी पार्क या भागात मुसळधार पाऊस आज आपल्याला पाहायला भेटणार आहे। ठाणेमध्येही मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्येही मुसळधार पाऊस आज आपल्याला काही भागात पाहायला भेटू शकते। तर मुंबईमध्ये इंटेन्सिटी आज पावसाची वाढणार आहे आणि पुढील 24 तासात मुंबईमध्ये मॉन्सून येण्याची शक्यता निर्माण होणार आहे। तर आज मुंबईकरांना सुद्धा पाऊस पाहायला भेटणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या भागामध्ये कोरडे वातावरण होते, तर आता आजपासून मुंबईच्या भागामध्ये पाऊस पाहायला भेटणार आहे। पालघरपासून ठाणे आणि मुंबई, अलिबाग, सेंट्रल मुंबई, बांद्रा या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढील 24 तासामध्ये। तसंच आपण जर अंतर्गत महाराष्ट्राचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता। इकडे गोंदिया, नागपूर, तसंच इकडे अमरावती, वर्धा आणि यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक वातावरण 1-2 ठिकाणी जर की तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे। तसंच तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। किंचित काही पावसाचे ढग आणि तुरळक ठिकाण असणार आहे। इकडे अमरावती, तसंच अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या भागात आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे। खूप मोठ्या पावसाची शक्यता पश्चिम भागामध्ये जास्त असणार आहे। बुलढाणा आणि अकोल्याच्या भागात पावसाची शक्यता जास्त आहे। कामगाव, मलकापूर या भागात जास्त पावसाची शक्यता आहे, पण पश्चिम भागामध्ये अपेक्षाकृत कमी पाऊस पडणार आहे। तसंच इकडे मराठवाड्याचा भाग बघितला आपण तर मराठवाड्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, इकडे नगर, तसंच छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत 1-2 ठिकाणी जोरदार पावसाचे सरी काही वेळासाठी आपल्याला पाहायला भेटू शकतात। या भागातही काही ठिकाणी खास करून धाराशिवतील दक्षिण भागामध्ये शक्यता अधिक असणार आहे। नगरचा दक्षिण भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भागापर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात। जळगावमध्येही काही वेळासाठी जोरदार पावसाचे सरी नंदुरबारपर्यंत पाहायला भेटू शकतात, अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे। तर दक्षिण पश्चिमच्या भागातील लोकांनी काळजी घ्यावी आणि अपडेट्स जे पण येतील नक्कीच या चॅनलवर तुम्हाला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये जे पण काही अपडेट्स येतात हवामान केंद्राकडून या चॅनलवर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा।